केवढं जवळ आहे बापू काय फालतू हळू बोल हळू बोल. ती पांढरी सावली अंगावर येत आहे तर हल्ली आमची वाट लागली आहे. काय पाळत कांढरी पाळी करत बसलाय तुम्ही बाबाला गावणार नाही. हे अरे ह्याला घरा सोडून ये नाही तर आपलं इथं काम राहायचं बाजू आणि आपणच गावाचं त्या दोघांना. ए बाबा ये अरे घरी जा रे. हे बघ गावातलं वातावरण जरा बिघडले आता. आपण सुधारायचं मध्ये सुधरा आता काय हा ये बघ की माझं जाऊ दे. सनी दायसा तुम्ही बघा थंडी किती पडल्या उगेच तब्येत बिघडायला नको. जा मी औषध घेऊन आलोय थंडीचं. अरे तू आलाय सर आमचं काय 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 तुमचं हो ग बसा की बापू सर इथं काय सुधरण झालं याला काय सांगायचं आधी तुला. हे बघ की आमचं कनी जरा महत्वाचं काम आहे. मल्लिकात राणीचं काम आहे महत्वाचं. नाही मग मी तुमच्या संघात येणार. मी बघताय मल्लिका राणीचा. जय हो जय हो मल्लिका देवी. काय सगळं पुण्य काय तुम्हीच घेऊन जाता काय. अरे देतो बाबा नंतर. तुम्ही जिथं जाणार मी तिथं येणार. येतोस ये चल. अरे तू एवढा माणूस चिडतो रे बाबा. बाबू मी ठरवलंय मी तुम्हाला मदत करणार आहे. बघताय का नाही तुम्ही बी. मग मल्लिका राणीचं काम झालं पाहिजे. मला लॉटरी लागली पाहिजे. लॉटरीला लागली 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 लॉटरी 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 आता लागली लागली लागली. आपली आता वाट लागली. अरे आली आली पांढरी सावली आली. अरे लप 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 तुम्ही काय सावली सावली त्या सावलीला टाकून सैन्याला हिंगा. अरे बाबा तुम्ही इथं लावले सावली सावली कुठे आहे सावली. राणी माझ्या गावात येते कुठे आहे घाबरले. इथं बसली सावली. तुला दाखवलं घाबर कोण रे बस तू. तू आणि तिचा इकडं काय करायला तुम्ही. तुला माहिती गावातली माणसं काय 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 बोलतात तुमच्याबद्दल. तू या टायमाला इकडे काय करायलास ते सांग. मी राणीवाचं काम करायला आलोय. कसलं काम. ते एक सावली येणार आहे नाही एक पांढरी सावली येणार आहे आणि ती काहीतरी लय मोठं संकट करणार आहे म्हणून मी पाळत देतो इथं. तू दारू कसा पाई प्यालास. दारू नाही थंडीला औषध आहे. माहिती ना समजा वाईट असते म्हणून कशाला परत सुरू केलास. हे बघ म्हणजे तुला म्हणायचं मी थंडीत कुडकुडून मरून जाऊ. अरे एवढीच थंडी वाजते मग घरातनं बाहेर कशाला निघालास. म्हणजे आता घरात बसू आणि तुझी आजी आजी करू मी. माझ्यावर आणि माझा आशीर्वाद आहे म्हणून जळतीस तू माझ्यावर. मी कशा पाहिजे जळू तुझ्यावर. कसं म्हणजे हा पैसा माझ्याकडं मला बिझनेस उभा राहिलाय आणि माझी कृपा म्हणून 5 लाख रुपये जिंकलोय मी. माझ्याकडे जमीन आहे माझ्याकडे बायको बी आहे म्हणून जळतीस तू माझ्यावर. अरे सूरज माहिती बडबड केलीस का नाही एक ठेवून देईन समधी उतरून जाईल मग. मारणार आहेस तू मार संजयला मारणार. आता यमराज रे आला की नाही खतर खतर खतर. ते ना मी काय म्हणतो दारू प्यायची का नाही ते विचारलं होतंच काय राणी मासनी. बालायचं नाही मी. अरे देवा बोमला आता राणी माझी कृपा संपणार मालक. अशी कशी जपल. कशी म्हणजे अहो आता तुम्ही दारू पिऊन आला ना म्हणल्यावर संपणार.
तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या घरला जावा. तुमच्या बायकोच्या अंगात राणी माहित का नाही, त्यासनी उठवा झोपेत न, त्यासनी विचारा दारू प्यायली तर चालणार हाय का नाही. वय म्हणल्या तर रात्रंदिवस नुसती दारू पेत बसा, हा काय? आता राणीमा झोपल्या असतील. नाही 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 नाही, राणी मग कवा झोपत नाहीत. जागृत देवी आहेत त्या. भक्तांचं गारानं ऐकायला कायम जागे असतात त्या. फक्त त्यासनी जरा उठवायला लागतं. मी काय म्हणतो, जरा झाडू मारून त्यासनी उठवायला लागतंय हो, तेवढं फक्त करा, हा काय? हे तुला काय माहिती का? कसं म्हणजे? मी दाशी आहे त्यांची, मला समजा माहित आहे. तुम्ही काम करा, आत्ताच्या आत्ता घरला जावा आणि झाडू मारून त्यासनी उठवा आणि विचारा. हा, झाडू मारायचं तेवढं लक्षात ठेव. मग झाडू नंदीला लागणार नाही काय मग? हा, अजिबात नाही. तुझ्या बायकोला काय बी होणार नाही. त्या अंगात राणीमा आहेत का नाही? राणीमा उठणार, तुझी बायको निवांत झोपणार. हे काय खरं सांग रे. हा मग खरंच सांगायला लागलोय. आलं. सांगा की त्याचे खरंच बोलायला लागलोय मी. होय म्हणा, नाही तो उगं थंडीचं बाहेर फिरत बसतात. होय मला. हा वय वय ते खरं सांगायला त्या. जा तू घरला जाऊन विचार जा. मा भावानं सांगितलं विषय संपला. आता मी जाणार आणि विचारणार मी, का बाबा दारू पिऊ का मी म्हणले की परत बसणार आहे. आणि ते झाडू मारायचं तेवढं ध्यानात ठेव. झाडू झाडू जय मल्लिकार्जुन. ए नीट जा काय. तू काय मी जातो त्याच्यानं. हो झाडूचं कशा पाहिजे बोला तो. कशा पाहिजे म्हणजे, आता तुझा भाऊ तुझ्या वहिनींकडे जाणार, वहिनींना मारणार आणि त्यांच्या अंगात जर का देवी नसेल तर त्यासनी लई ताप होणार. बरं, ठीक आहे ते समजा जाऊ द्या. आपण इकडे चोर उडकायला आलो ना. चला पहिले ते बघा. चला हा चला चला, मला तर पक्की खात्री समजा डाव त्या पप्प्यान बापू जोडीचाच असणार आहे. चला 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 बघूया. जय हो मल्लिका देवी, जय हो जय हो जय हो जय हो जय हो मल्लिकाच देवी, जय हो ओ मल्लिका देवी. उठा की, माझं काम आहे तुमच्याकडे. हो जय हो मल्लिकाच देवी, हो देवी जय हो मल्लिकाच देवी, हो देवी जय हो ओ मल्लिका. सूरज, काय चालू तुझं रातच्याला? झोपू द्या मसनी, ते दमलोय आम्ही आज. कोण जमले? मल्लिका देवी जमल्या तर नंदुडी तू जमली सूर. दोघी बी दमल्यात र. तू झोप, आमसनी बी झोपू दे. असं कुठं असते राणी? मग कशी काय जमल? ठीक आहे, नंदुडी नंदिता दमल्या. तू झोप र सूरज. तू झोप की निवांत. बघ तू झोप तू. आमची वाळवंटातली राणीमा आहे का नाही, मला तिच्याकडं काम आहे. तू झोप आणि तिला उठे. सूरज, काय खोळापणा चाललाय हा? झोप तू. नंदुडे खरंच महत्वाचं काम आहे ग. खोटी हो राणीमा. नंदुड्या खरंच महत्वाचं काम आहे. सूरज, सारखं लॉटरीचा नंबर सांगत नसती राणीमा, कळलं? झोप तू. तुझू मी विचारतो. झोपल्या र ती, तू झोप. हे तुला का लास्ट शरम आहे का नाही? एवढ्या मोठ्या राणी मला तू हातून करतेस? कोप होईल कोप. कतर. राणीमा उठणार नाहीत, दमून झोपल्यात त्या. तू बी झोप. ठीक आहे, झोप. राणी मला कसं उठवायचं मला चांगलंच माहिती आहे.
जय हो राणीवा. अरे खुळा झालेस का सूरज? धुळे अगं तू कशाला उठलीस? तू झोप. मला राणीमा संकट काम झोप तू झोप. येतंय हे बघ अंगात येतंय हे बघ हा कशी होतीस कशी नाही हा बोल बोल काय काम आहे बोल राणीमा तुम्ही उठला राणीमा. हा बोल 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 काय काम आहे बोल काय नाही असंच ते एक विचारायचं होतं. हा विचार मी दारू पिले चालेल ना? जादा नाही नुसती 90 पिणार. हे विचारायला उठवलं कामात नाही होय ते राणा राणी आहेत की नाही त्यांनी मला सांगितलं राणीमाची परमिशन घे. राणीमाने पी म्हणलं ना बिंदास पी म्हणलं. पिऊ ना पी तुला पाहिजे तर कर पाहिजे तेवढं पी जय हो राणीमा जय हो. आम्हाला सांग तुझी हिंमत कशी झाली आम्हाला झाडून मारायची. हे होय त्या जिजाने सांगितलं राणी मला रातच्याला उठवायचं असेल तर झाडू मारून उठवायचं. उठला की तुम्ही. जय हो जय हो. बरं ठीक आहे तुला विचारायचं होतं ते तू विचारलंस. आम्हाला जे सांगायचं होतं ते आम्ही सांगितलं. आता झोप 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 तू झोप. ते नो नाही झोप 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 जिजा लय चुकीचं सांगितलंस ह्या पिंक्याला. तुला आता बराबर बघतो. लाईटी कशाला लावून ठेवल्या? अरे मला काय माहिती म्हणजे काय माहिती आमच्या गावात खतरा 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 करायला माहिती मस्ती. हे बघा बापू हे बघा ती पाटलाची कालवड उचलायची आणि कुठं लपवून ठेवली तुम्ही लाईटी ठेवायचं. मला काय सांगायचं नाही. हा मला सोडा मी बघतो तोपर्यंत सोडा सावकाश. हो मी इकडे बघून येतो. काय झालं? कायच नाही चल बघूया. हो इकडे बघू काय. हा चला. तिकडे दिसल्यात मला. हो मालक 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 इकडे या इकडे काहीतरी आहे. कुठं. अहो इकडं. काय चाललंय. गावते असं वाटतं ना कोणच नाही. होय की पण मालक मी एकदम खरं सांगतो तिथं पक्क कोण ना कोणतरी होतं आता. आपण इकडे कोणच नाही असं कसं. तेच तर मला बी काय कळना झालंय. बरं राहू द्या चला आपण तिकडे बघूया चला. पप्या
अरे आपण 2 वेळा गावता वाचलोय रे. नको बघ आता बस. मी काय बाबा 2 वेळा वाचलो का नाही तसं अजून एकदा वाचू शकतो आपण. गमत जरा. अरे एवढं बेडेरिंग चांगलं नाही भरता. मला हे कामच करायचं नाही. बापू नेमून दिलेलं काम आहे ते रातच्यालाच बाहेर पाहिजे. अरे तुला कळत कसं नाही रानाने जिजा या दोघांच्याकडे काटे आहे ते. अरे जर आपण गावलं गेलो तर आपली हाडं बी जागेला राहणार नाहीत. तुला कळत कसं नाही. तू त्या दोघांचा बी बंदोबस्त कर बघू. हे बघा मी काय म्हणतो मला बाकीच काय माहित नाही. रानाने जिजा या दोघांचा बंदोबस्त कर. कुठनं आली तरी माझ्या नशिबाला म्हातार बघतो. हा म्हणून करतो तायडीला. आता ही तायडी म्हणजे आमची आळशी तायडी आहे. सर्किट तायडी आळशी. आता काय काय चावाले बापू. ही आळशी तायडीनं फोन उचलला म्हणजे नशीब नाहीतर अवघडच आहे आपलं. हे बघ तिनं फोन उचलला नाही. तिला सांग आपलं काम बंद आणि राहिलेला पैसे वाटून घेऊ. कसं करा. बोल रे पप्या. बघा रातच्याला कशाला फोन केलायस? तायडे एक घोळ झालाय ग. काय? अगं ती राणा आणि जिजा दोघं गावावर पाळत ठेवून आहेत आणि आम्हाला उगीच अडचण निर्माण करायला आल्या. त्यांची अडचण व्हायला आम्हाला. ती दोघं कशाला तडपडले तेवढ्या रातचं? ती जिजा कशी आहे ते तुला चांगलंच माहिती आहे ना बघ. हा आणि हे बघ त्या राणानं आणि जिजानं जर आम्हाला हित धरलं तर तू घरात बसून गावशील. नाही तुम्ही दोघं खाऊ नका तिला. होय ना मग काय तर कर. त्या दोघांचा बंदोबस्त कर. हे बापू म्हणाला त्या दोघांचा बंदोबस्त झाल्याशिवाय मी कामच करणार नाही. या जिजाने तर वात आणलाय आमासनी. आमची दासी बनवली तरी चोचा मारायचं काही थांबत नाही. स्वतःच सगळं. हे बघ काय तर कर नाहीतर आपण सगळेच जाऊ 12च्या भावात. ठीक आहे. आजच्या आज आत्ताच्या आत्ता रात्रीच इलाज करतो तिचा. कसा करणार? ते आमचं आम्ही बघतो. दोघं लोड घेऊ नकास. तुम्ही दोघं तुमची कामं नीट करा. आणि वय उद्याच्याला जास्त अडचणी निर्माण व्हायला पाहिजेत. हा चल करतो ठेवतो फोन आता. हा बापू हा सर्किट तायडी काय म्हणाली त्या दोघांचा बंदोबस्त मी करते. झालं काय तुमच्या मनासारखं झालं? दिल खुश झालं. चला आता चला का मला काय ते पैशाची वाटणी करतो म्हणतो त्याचं काय. सकाळी केली की एक झालं की दुसरं काहीतरी नाटके करू नका. बापू चला बघ पप्या आपलं 50-50 ठरलं होतं. उरलेला पैसा माझं पाहिजेत. नाही तर मी कामच करणार नाही. कुठनं माझ्याच नशिबाला आले की नाही हे म्हातारं मलाच कळत नाही. देत्यात आटला हरी आणि हे ना. हा थांबा सकाळी 1100 दिल तर ₹1 घ्या. 21 रुपये झालेला आहे. 50-50 झालं. हा चला आता कामाला लागा. नंतर पप्प्या घ्या. चला कामाला. चोर नसलच तर उगा आपण वहिनींच्या मागे लागलोय बघ. ते ना बघ खरंच वहिनींच्या अंगामध्ये शक्ती भीती असेल ना बघ. असं कसं असेल? अरे बाबा तुझ्या माझ्यासारख्याच माणूस आहेत त्या. पण राणी मग कुठे माणूस आहे? बर आपण असं समजू राणीमा देवी आहे. पण मग देवी त्या कपटी माणसाच्या अंगात कशाला जाईल? ए बाबा तुझी वहिनी कपटी आहे हे तर माहित आहे ना मग तुला. मग आता तू मला सांग देवी कपटी माणसाच्या अंगात जाईल काय? नाही. हा चला मालक मी काय म्हणायला लागलो ऐका की. कपटी माणसाच्या अंगात देवी जाईल काय? हे नव मी काय म्हणतो समज खरंच तुझ्या वहिनीच्या अंगात कोण येत असेल तर तो देव येईल काय? देव नाही सैतान येणार बघ. सैतान म्हणून तर लोकांच्या घरात मयात अशा चोऱ्या व्हायला लागल्या. आणि जर का देव असता तर अशा चोऱ्या झाल्या असत्या का? चोऱ्या व्हायच्या आधीच देवानं थांबवलं नसतं व्हय? काय पटतंय काय? पटतंय तुमचं. काय झालं? सनिदा अहो राणीमा अंगात आल्या. राणीमा काय झालं? काय झालं? वहिनी